नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अवार्ड एज्युकेशनल अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आजपासून आपण इयत्ता 11वीचा फिजिक्सचा सिलेबस सुरू करत आहोत. या तुम्हाला सिलेबसचा उपयोग कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करण्यासाठी होईल. नीट असेल, JEE असेल किंवा महाराष्ट्र CET असेल, या सगळ्या CETसाठी तुम्ही या व्हिडिओचा उपयोग करून घेऊ शकतात. तर आपण सुरू करूयात 11वी फिजिक्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 11वी फिजिक्सचा पहिला टॉपिक आहे फिजिकल वर्ल्ड. 11वी फिजिक्सचा पहिला टॉपिक आहे फिजिकल वर्ल्ड आणि या फिजिकल वर्ल्ड नावाच्या टॉपिकमध्ये सगळ्या बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं फिजिक्स काय असतं. व्हॉट इज फिजिक्स? फिजिक्स इज द लॉज ऑफ नेचर. फिजिक्स इज द एव्हरीथिंग अराउंड अस. Physics is the subject which explains everything present around us. और physics is the study of matter or energy. आपल्या अवतीभोवती जे काही आहे त्याचा अभ्यास करणारं सायन्स म्हणजे फिजिक्स. या युनिवर्सचे जे रूल्स आहेत, हे युनिवर्स कसं कन्स्ट्रक्ट झालं, या युनिवर्समधल्या वेगवेगळ्या फेनॉमिना, नेचरमधले असलेल्या वेगळ्या वेगळ्या अमेझिंग गोष्टी किंवा आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी, हे सगळं एक्सप्लेन केलं जातं थ्रू अ फिजिक्स. सो फिजिक्स इज द सब्जेक्ट विच गवर्न्स द लॉज ऑफ नेचर अँड डिफरंट नॅचरल फेनॉमिना और स्टडी ऑफ मॅटर और एनर्जी ऑल्सो नोन ॲज फिजिक्स. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा भाग आहे की फिजिक्समध्ये मॅथमॅटिक्सचा रोल खूप महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या गोष्टींचे इक्वेशन फायनली तुम्हाला मॅथच्या फॉर्ममध्ये येणार आहेत. तर त्यासाठी बेसिक मॅथमॅटिक्स क्लिअर असणं सुद्धा गरजेचं आहे. तर खूप मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये मॅथमॅटिशियनची सुद्धा गरज असते, कारण की वेगवेगळे डेरिवेशन फिजिक्समध्ये तयार होतात. पण तुम्हाला फिजिक्स इझिली अंडरस्टँड करून घ्यायचं असेल तर बेसिक मॅथ येणं गरजेचं आहे, कॅल्क्युलेशन जमणं गरजेचं आहे. आपण फिजिक्सला एक परफेक्ट सब्जेक्ट म्हणून बघू शकतो, कारण प्रत्येक सब्जेक्टचं ओरिजिन हा फिजिक्स आहे आणि फिजिक्सपासूनच नंतर सगळे सब्जेक्ट डेव्हलप होतात. तर हे झालं जनरल इन्फॉर्मेशन अबाउट फिजिक्स. हा पहिला टॉपिक तुम्हाला फिजिक्सबद्दल इंटरेस्ट डेव्हलप करून देण्यासाठी आहे आणि खरंच जर बघितलं तर फिजिक्स हा एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. सो लेट स्टार्ट. आपण सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा व्हॉट इज फिजिक्स? It is a subject which discover the laws of universe, laws of nature and laws of different natural phenomena. Study of matter or energy also known as physics. Everything around us can be explained by using physics. तुमच्या अवतीभोवती जे काही आहे तुम्ही ते by using physics explain करू शकतात. ओके. मॅथमॅटिक्सचा इम्पॉर्टंट रोल आहे फिजिक्समध्ये आणि अशा खूप साऱ्या गोष्टी या टॉपिकमध्ये सांगितलेल्या आहेत. त्या फक्त तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप करून देण्यासाठी आहेत. तर आपण जसं जसं टीच करत जाऊयात तसं तसं त्या गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटतील आणि तुमचा हा सब्जेक्ट इंटरेस्ट आपोआप डेव्हलप होईल. फॉर एक्झाम्पल, आपण सिलिकॉन चिपचा शोध लावला, त्याच्यानंतर मग काय झालं तर त्याचा उपयोग करून ICS इंटिग्रेटेड इलेक्ट्रिकल सर्किट बनवले. त्याचा उपयोग करून मोबाईल, TV, कम्प्युटर हे डेव्हलप झालं. अशा पद्धतीनं म्हणजे एक गोष्टीचा शोध लागल्यानंतर त्याचा उपयोग करून आपण खूप साऱ्या गोष्टी डेव्हलप केल्या, टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा शोध लागल्यानंतर वायरलेस कम्युनिकेशन डेव्हलप झालं. अशा खूप साऱ्या गोष्टी फिजिक्समुळे डेव्हलप झाल्या. तर आपल्याला या टॉपिकमध्ये किंवा यानंतर पूर्ण 11वीमध्ये आणि पूर्ण 12वीमध्ये फिजिक्सला समजून घ्यायचं आहे आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड न राहता हा सब्जेक्ट खरंच किती इंटरेस्टिंग आहे हे बघायचं आहे. तर आपण सुरुवात करूयात फिजिक्स. तर अख्ख्या नेचरचे रूल्स, युनिवर्सचे रूल्स अगोदरच डिसाईड आहेत. ते फक्त डिस्कवर करण्याचं काम हे सायंटिस्ट करतात. ओके. तर अशा पद्धतीने खूप सारे रूल्स डेव्हलप झाले आणि वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर आल्या. पण त्या एक्सप्रेस करण्यासाठी फिजिक्समध्ये कशाची तरी गरज होती. कशाच्या तरी थ्रू हे एक्सप्रेस करणं गरजेचं होतं आणि त्याच्यातून डेव्हलप झाला कॉन्सेप्ट फिजिकल क्वांटिटी. त्याच्यातून डेव्हलप झाला कॉन्सेप्ट फिजिकल क्वांटिटी. जसं बायोलॉजीमध्ये लिव्हिंग बिईंग्स इम्पॉर्टंट असतात, तसं फिजिक्समध्ये फिजिकल क्वांटिटी इम्पॉर्टंट असतात. आता काय असतात फिजिकल क्वांटिटी? द क्वांटिटी विच कॅन बी मेजरेबल अँड कॅन बी यूज्ड टू डिस्क्राईब ऑर प्रूव्ह द लॉज ऑफ फिजिक्स.
अशा क्वांटिटी ज्यांचा उपयोग फिजिक्सचे लॉज प्रूव्ह करण्यासाठी किंवा डिस्क्राईब करण्यासाठी केला जातो, किंवा ज्यांना मोजता येतं, ज्या मेजरेबल आहेत, त्यांना म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटीसोबत दोन गोष्टी असतात. एक म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू. समजा ही फिजिकल क्वांटिटी आहे एक्स, आणि ह्या एक्स फिजिकल क्वांटिटीशी रिलेटेड तुम्हाला दोन गोष्टी भेटतील. समजा त्या आहेत ए आणि बी. ए असेल न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि बी असेल इट्स युनिट. म्हणजे कुठलीही फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करायची असेल तर तुम्हाला या दोन गोष्टींची गरज आहे. त्या दोन गोष्टी म्हणजे काय? न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड इट्स युनिट. आता युनिट काय प्रकार असतो? हे एक कंपॅरिझन आहे. असं ठरवतात की बाबा एक स्टँडर्ड कंपॅरिझन आहे. 1 kg म्हणजे किती अमाऊंट. समजा 1 kg म्हणजे किती अमाऊंट आहे? एवढा अमाऊंट आहे 1 kg, आणि त्याला कम्पेअर केलं जातं. मग समजा ह्या एवढ्या मासमध्ये हे किती टाईम्स आहे. समजा हे असेल 35 kg, तर हे 1 kg 35 टाईम्स आहे हे सांगण्यासाठी युनिटचा यूज केला जातो. वेगळे वेगळे युनिट सापडलेले आहेत. SI युनिट आहे, MKS युनिट आहे, CGS युनिट आहे, आणि त्या युनिटचा उपयोग फक्त कंपॅरिझनसाठी केला जातो की ती फिजिकल क्वांटिटी किती टाईम आहे हे सांगण्यासाठी युनिट युजफुल असतं. तर फिजिकल क्वांटिटीमध्ये दोन गोष्टी येतात. एक म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि दुसरं म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट. फिजिकल क्वांटिटी काय? लक्षात ठेवा, डेफिनेशन लिहून घ्या, कारण ही महत्त्वाची डेफिनेशन आहे. The quantity which can be measurable and used to prove or describe laws of physics is called physical quantity. या physical quantity शी रिलेटेड दोन गोष्टी न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड युनिट. आता फिजिक्समध्ये खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटी आहेत. 12th स्टँडर्डपर्यंत तुम्हाला 200-300 फिजिकल क्वांटिटी जनरली बघायला भेटतील, आणि त्या फिजिकल क्वांटिटीला डिवाईड केलं जातं. त्या फिजिकल क्वांटिटीचं क्लासिफिकेशन केलं जातं. जर फिजिकल क्वांटिटी तुम्हाला क्लिअर झालेलं असेल तर आपण बघूयात क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी और टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. क्लासिफिकेशन नाही, टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. तर फिजिकल क्वांटिटीचे 3 प्रकार पडतात. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, आणि तिसरा प्रकार पडतो सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. तर आपण पहिल्यांदा बघूयात फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. हे लिहून घ्या, फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन लिहून घ्या, आणि व्हिडिओ बघत असताना रिटर्न नोट्स जर बनवल्या तर तुम्हाला आणखीन फायदा होईल. फिजिक्स आणखीन इझी होऊन जाईल. सो आता आपण बघूयात काय तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. तर पहिला टाइप आहे फिजिकल क्वांटिटीचा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. या फिजिकल क्वांटिटी कोणावरही डिपेंड असतात त्यांच्या मेजरमेंटसाठी. त्यांच्या मेजरमेंटसाठी इन्स्ट्रुमेंट असतात, आणि अशा फंडामेंटल मूलभूत क्वांटिटींना म्हणायचं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. विच मीन्स हू? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. Which do not depends on any other physical quantity for their measurement. For their measurement. त्यांच्या मेजरमेंटसाठी ते कोणावरही डिपेंड नसतात, त्यांना म्हणायचं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. तर फिजिक्समध्ये एकूण 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत. 7 फंडामेंटल क्वांटिटीज आर प्रेझेंट इन अ फिजिक्स. तर आपण त्यांची लिस्ट आणि त्यांचं SI युनिट. SI युनिट म्हणजे असं युनिट की जे जनरली किंवा मोस्टली सगळ्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे. इंटरनॅशनल सिस्टम ऑफ D युनिट म्हणजेच SI युनिट. तर या फिजिकल क्वांटिटींचं SI युनिट, या 7 फिजिकल क्वांटिटी आणि त्यांचं सिम्बॉल आपण या एका चार्टच्या फॉर्ममध्ये लर्न करूयात. तर इथं बघूयात फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी युनिट. विच युनिट? SI युनिट. आणि फायनली बघूयात कुठला सिम्बॉल यूज केला जातो या फिजिकल क्वांटिटींना एक्सप्रेस करण्यासाठी. तर बघा, पहिली फिजिकल क्वांटिटी आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. एकूण 7 आहेत. त्याच्यातली पहिली लेंथ.
लेंथ मीटरमध्ये मोजतात. SI युनिट ऑफ लेंथ इज मीटर आणि त्याचा सिम्बॉल आहे एम, स्मॉल एम. त्यानंतर पुढची फिजिकल क्वांटिटी आहे मास. मास मोजलं जातं किलोग्राममध्ये आणि याच्यासाठी सिम्बॉल यूज केला जातो kg. तिसरी फिजिकल क्वांटिटी आहे टाईम. टाईमसाठी SI युनिट आहे सेकंड आणि सिम्बॉल असतो SEC. त्याच्यानंतर करंट. तुम्ही हे 10वीमध्ये शिकला असाल, करंट कुठल्या युनिटमध्ये मोजतात, तर करंट मोजला जातो ॲम्पियरमध्ये आणि त्याला एक्सप्रेस केलं जातं कॅपिटल A इन द फॉर्म ऑफ सिम्बॉल. पाचवी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे टेम्परेचर. टेम्परेचरचं SI युनिट आहे केल्विन आणि त्याचा सिम्बॉल असतो कॅपिटल K. त्याच्यानंतर पुढची फिजिकल क्वांटिटी आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि हे मेजर केलं जातं मोलमध्ये आणि याच्यासाठी सिम्बॉल यूज केला जातो MOL. आणि लास्टची फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे, तिचं नाव आहे लुमिनस इंटेन्सिटी आणि या लुमिनस इंटेन्सिटीला मोजतात कॅन्डेलामध्ये. बघा, लाईट कॅन्डल ॲज लाईक दिस, तुम्ही हे लक्षात ठेवू शकता आणि याचा सिम्बॉल असतो CD. तर फिजिक्स खूप इझिली अंडरस्टँड करून घ्यायचं असेल तर ह्या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि त्यांचे युनिट लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तर हा चार्ट काढून घ्या आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण बघूयात डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. दुसरा प्रकार आहे फिजिकल क्वांटिटीचा डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. तर काय असतं ते डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी? ज्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीपासूनच बनलेले असतात त्यांना म्हणायचं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, विच आर मेड अप फ्रॉम फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ज्या की फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीपासूनच बनलेले असतात त्यांना म्हणायचं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. याची डेफिनेशन काय होईल? द फिजिकल क्वांटिटी ऑर विच मीन्स हू derived physical quantity which depends on fundamental physical quantity for their measurement, which depends on fundamental physical quantity for their measurement is called डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आपण PQ लिहूयात, फिजिकल क्वांटिटी, ते लक्षात घ्या. सो या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड असतात त्यांच्या मेजरमेंटसाठी. समजा आपण बघूयात एरिया. एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर, म्हणजे लेंथ इंटू लेंथ. ओके, परत कशामध्ये गेलं हे? फंडामेंटलमध्ये. नंतर वेलॉसिटी शिकलं असेल तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये. वेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड. मीटर मीन्स लेंथ अँड सेकंड इज अ टाईम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, डिस्प्लेसमेंट एक लेंथच आहे. सो या दोन्ही गोष्टी कुठून आल्या? फंडामेंटलमधून. त्यानंतर आपण बघूयात स्पीड पण सेम, मीटर पर सेकंड. सो मीटर सेकंड ऑल्सो फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ॲक्सेलरेशन असतं चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. वेलॉसिटी मीटर पर सेकंड अपॉन टाईम, याचं युनिट काय होईल? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर, लेंथ, सेकंड स्क्वेअर, टाईमचं स्क्वेअर. सो ऑल डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आर मेड अप फ्रॉम फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. आपल्याला फिजिक्समध्ये यांचे खूप सारे एक्झाम्पल बघायचे आहेत किंवा वेगवेगळ्या लॉजमध्ये, वेगवेगळ्या डेरिव्हेशनमध्ये, वेगवेगळ्या ॲनालिटिकल ट्रीटमेंटमध्ये हे एक्सप्रेशन आपल्याला बघायला भेटणारच आहेत. फिजिकल क्वांटिटी, विच फिजिकल क्वांटिटी? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आता जी लास्टचा याच्यामधला प्रकार आहे तो लास्टचा प्रकार म्हणजेच सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. सो लेट्स सी सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. तर काय असतात ते सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी? ह्या दोनच आहेत, ओनली 2. पहिला आहे प्रकार प्लेन अँगल आणि याच्यामध्ये दुसरा प्रकार येतो सॉलिड अँगल. ओके, तर प्लेन अँगल म्हणजे सिम्पल अँगल जो तुम्ही आत्तापर्यंत मॅथमध्ये शिकलेला आहे तो प्लेन अँगल. प्लेन अँगलचा फॉर्म्युला काय असतो? थीटा इज इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस. हा अँगल मोजला जातो. प्लेन अँगल आपण डिग्रीमध्ये मोजायचो, पण इथं असा युनिट घेत आहोत आपण. तर प्लेन अँगलचं असं युनिट आहे रेडियन. त्याला रिप्रेझेंट केलं जातं RAT.
हे लक्षात ठेवा. प्लेन अँगल सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी ह्या सुद्धा कोणावरही डिपेंड नसतात फॉर देअर मेजरमेंट. आणखीन लक्षात घ्या याचा युनिट काय रेडियन और सिम्बॉल इज धिस. सो थीटा इज इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस. सो प्लेन अँगल. आता याच्यामध्ये रेडियनमध्ये आणि डिग्रीमध्ये काय रिलेशन आहे हे लक्षात घ्या. सो पाय इज इक्वल्स टू 180 डिग्री मीन्स 2 पाय इज इक्वल्स टू 360 डिग्री मीन्स π/2 इज इक्वल्स टू 90 डिग्री. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा. सो दीज आर युज्ड फॉर प्लेन अँगल. प्लेन अँगलचे असं युनिट काय आहे रेडियन. कधी तुम्ही आईस्क्रीमचं कोन बघितलं असेल किंवा क्रिसमसची टोपी बघितली असेल तर त्याच्यामध्ये जो कंप्लीट अँगल तयार होतो त्या कंप्लीट अँगलला म्हणायचं सॉलिड अँगल. ओके. आईस्क्रीमच्या कोनामधला जो कंप्लीट अँगल असतो हा कंप्लीट अँगल अँड धिस अँगल इज नोन ॲज सॉलिड अँगल. सॉलिड अँगलचं असं युनिट असतं स्टेरेडियन आणि त्याला रिप्रेझेंट करतात SRAD. सो स्टेरेडियन. याच्यासाठी फॉर्म्युला काय यूज केला जातो सॉलिड अँगल इज इक्वल्स टू एरिया डिवायडेड बाय r². सो दिस इज एरिया अँड दिस इज रेडियस r. तर हे एक्सप्रेशन यूज केलं जातं टू कॅल्क्युलेट सॉलिड अँगल. तर ह्या 3 प्रकार पडतात फिजिकल क्वांटिटीचे फिजिक्समध्ये. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी अँड सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. तर फंडामेंटलचे एकूण 7 एक्झाम्पल लेंथ, मास, टाइम, करंट, टेम्परेचर, लुमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हे लक्षात ठेवा. हे मोस्ट बेसिक आहेत. लेंथचं याचं युनिट मीटर, टाईमचं सेकंड आणि मासचं kg, करंट इन एम्पियर, टेम्परेचर इन केल्विन अँड लुमिनस इंटेन्सिटी इन कॅन्डेला अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स इन मोल. त्याच्यानंतर सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी लक्षात ठेवा प्लेन अँगल, सॉलिड अँगल. प्लेन अँगलचे असे युनिट रेडियन अँड सॉलिड अँगलचे असे युनिट स्टेरेडियन. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी त्यांच्या मेजरमेंटसाठी फंडामेंटलवर डिपेंड असतात. एवढंच लक्षात ठेवा. याचे खूप सारे एक्झाम्पल आपल्याला फिजिक्समध्ये शिकायचे आहेत. तर आपण पहिला व्हिडिओ आज इथंच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे डिमेन्शन्स. सो थँक्यू.